नमस्कार. महाराष्ट्र जीवन न्यूज आपल्यासाठी घेऊन आलेला आहे एक आगळा वेगळा कार्यक्रम ज्याचं नाव आहे बाप्पा माझा मोरया. तर या निमित्तानं मी अजय येत आहे आपल्या मंडळामध्ये आणि विचारणार आहे कशी चालू आहे आपल्या गणरायाच्या आगमनाची तयारी. तर यासाठीच मी आज आलेलो आहे लातूरमधील जुन्या लातूरमध्ये, ज्याचं नाव आहे रामगल्ली. तर या रामगल्लीमध्ये येत आहे गणेश मंडळामध्ये, ज्या गणेश मंडळाचं नाव आहे स्वयंभू श्री मंडळ. तर यासाठी चला आपण पदाधिकाऱ्यांना विचारणार आहोत की कशा पद्धतीनं किंवा केव्हा या आपल्या मंडळाची निर्मिती झाली. नमस्कार, आपलं नाव काय? नमस्कार, मी विद्या वनिता व्यंकट सूर्यवंशी, स्वयंभू श्री केशवराज गणेश मंडळ यामध्ये तुमचं स्वागत करते आणि महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनलमध्ये आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार मानते. स्वयंभू श्री केशवराज गणेश मंडळाची स्थापना 26 ऑगस्ट 1906 रोजी झाली. हे 2025 हे वर्ष 119वे वर्ष आम्ही सध्या साजरा करत आहोत. आणि स्वयंभू ही केशवराज गणेश मंडळाची स्थापना खुद्द लोकमान्य टिळकांनी केली. लोकमान्य टिळकांनी 1893 सार्वजनिक गणेश उत्सवाची स्थापना केलेली होती. अच्छा. आणि सार्वजनिक याचं कारण होतं की त्यावेळेला ब्रिटिशांनी जमावबंदी केली होती लोकांसाठी आणि त्याच्यामध्ये लोकांमध्ये जागरूकता पसरावी यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केलेली होती. आणि त्यासाठीच लोकमान्य टिळकांनी स्वतः स्वयंभू श्री केशवराज गणेश मंडळाची स्थापना केली, याचा मला अभिमान आहे. ही फक्त आजोबा गणपतीच नाही तर लातूरचा पंजोबा गणपती म्हणून स्वयंभू श्री केशवराज गणेश मंडळाला ओळखले जाते. म्हणजे असं आपल्याला असं म्हणता येईल की हे जे गणेश मंडळ आहे हे परत की बाबा लातूरमधला सगळ्यात जर जुनं जर म्हणायचं असेल तर आपण या गणेश मंडळाला आपण म्हणू शकतो. तर माझा असा दुसरा प्रश्न आहे की आपल्या गणेश मंडळाने स्थापनेपासून ते आत्तापर्यंत असे कुठले वेगवेगळे या लातूरकरांसाठी किंवा आपल्या एरियांसाठी असे काही वेगवेगळे कामं केलेले आहेत किंवा कार्य केलेले आहेत? नमस्ते, माझं नाव सिसोदिया शुभांगी मोहन सिंग. हा सगळ्यात जुना गणपती मंडळ असल्यामुळे इथं विविध कार्यक्रम चालवले जातात. जसे की महिलांसाठी वेशभूषा असते, रांगोळी स्पर्धा असते, पाककलेची स्पर्धा असते आणि लेकरांसाठी डान्सिंग परफॉर्मन्स आम्ही सादर करतो दरवेळेस परफॉर्मन्स बसवून. आणि गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी तर आमची भव्य मिरवणूक निघते. म्हणजे पूर्ण सांस्कृतिक आपल्या मंडळामध्ये पूर्ण सांस्कृतिक जे काही खेळ आहेत, सांस्कृतिक ढोल ताशा असेल किंवा आणखी दुसरं काय ते सगळं आपल्या मंडळामध्ये आहे. ढोल तर आमच्या मंडळातले म्हणजे दरवर्षी एवढा भव्य कार्यक्रम आणि भव्य मिरवणूक निघते की सगळेजण पाहतच असतात. सगळी गल्ली गोळा होते आमच्या गणपती बघायला आणि मिरवणूक तर खूप भव्य असते. म्हणजे मुलींची संख्या अशीच असते का? हां, दरवर्षी आमच्या मंडळात मुलं आणि मुली दोघांची संख्या म्हणजे खूप जास्त प्रमाणात असते. बरं मला आणखी एक असं विचारायचं आहे, तर इतकं सुंदर आपलं गणेश मंडळ आहे, तर यावर्षी आपल्या या गणेश मंडळापासून असं काही वेगळं आहे जे की लातूरकरांना एक थोडीशी आवड निर्माण होईल आपल्याकडे पाहण्याची, या मंडळाकडे किंवा मंडळाकडे येण्याची? आमच्या मंडळ म्हणजे आमचे जे संचालक आहेत लखन सिसोदिया, ते दरवर्षी काहीतरी नवं करण्याचं ट्राय करतात. आणि यावर्षी तर आमचं म्हणजे म्हासा आणि बानुबाई म्हणून वेशभूषा आहे भव्य अशी. तरी सगळेजण दरवर्षी आवर्जून आमचं गणपतीचं ढोल पथक बघण्यासाठी येतात. तर ह्यावर्षी पण भव्य अशी मिरवणूक निघणार आहे. आपण सगळेजण आवर्जून यावे आमचं मंडळाचं ढोल पथक बघण्यासाठी. खूप सुंदर. मला लातूरच्या नागरिकांना एक असं आवाहन करायचं आहे किंवा मला असं एक मागणं म्हणायचं आहे किंवा मागायचं आहे की स्वयंभू श्री केशवराज गणेश मंडळ हे इतकं चांगलं स्तुत्य असे कार्यक्रम करत असतात. तर लातूरच्या प्रत्येक नागरिकांनी या गणेश मंडळाला एक वेळेस अवश्य भेट दिली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्याही मंडळांना असं वाटतं की आपल्या या महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनलवरती आपल्याही गणपती झळकायला पाहिजे, तर त्या गणेश मंडळाने या स्क्रीनवरती खालती जो काही नंबर जात आहे आमच्या नंबरला आपण कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही येणार आपल्या मंडळामध्ये आणि पाहणार आहे की कशी सुरू आहे आपल्या गणरायाच्या आगमनाची तयारी. तर हा व्हिडिओ असेच जर तुम्हाला छान जर व्हिडिओ पाहायचे असतील तर आपण आपल्या महाराष्ट्र जीवन न्यूजच्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम. मंगल मूर्ती.